नमस्कार मित्रांनो, आज 29 ऑगस्ट UPSC आणि MPSC या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं आजचा दिनविशेष अत्यंत महत्त्वाचा आहे. MPSC मेन असेल किंवा UPSC मेन असेल, या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं प्रिलिमसाठी आणि मेन एक्झामिनेशनसाठी आजची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आजचा जो दिनविशेष आहे तो आहे राष्ट्रीय क्रीडा दिन. 29 ऑगस्ट या दिवशी आपण हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. आणि हा जो दिन आहे तो मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद हे जे होते हे हॉकी या खेळाचे जादूगार त्यांना मानलं जायचं. म्हणजे हॉकी या खेळामध्ये त्यांची जी खेळाची कामगिरी होती ती अत्यंत उत्कृष्ट होती. म्हणून यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. याबद्दलची अधिक माहिती आपण पुढे घेऊयात. लक्षात घ्या, दरवर्षी 29 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा जो दिवस आहे, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार संबोधलं जातं. तर यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिन साजरा केला जातो. तर पुढील मुद्दे पाहूयात. पहा, या दिवशी भारतातील खेळाडूंचा गौरव केला जातो. लक्षात घ्या, आपल्याला नेहमी भारतीय म्हणून खंत असते जेव्हा ऑलिम्पिक सारखे इंटरनॅशनल खेळ आपण पाहतो. आपल्या देशाची लोकसंख्या 140 ते 145 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. इतकी मोठी लोकसंख्या असलेला देश असूनही अशा मोठ्या मोठ्या खेळांमध्ये आपल्याला जी पदके भेटतात त्यांची संख्या अतिशय कमी असते. म्हणून प्रत्येक भारतीयाला याबद्दल खंत आहे. तर या भारतातील जे तरुण आपला पूर्ण वेळ खेळासाठी समर्पित करतात व या राष्ट्रासाठी काहीतरी करतात, या राष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरांवरती गौरवान्वित करतात, असे जे खेळाडू आहेत या खेळाडूंचा गौरव या दिवशी केला जातो. व त्याचबरोबर भारतातील अन्य खेळाडूंना ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती क्रीडा संस्कृती जी आहे ती वृद्धिग्रंथ करण्याचा संकल्पही या दिवशी केला जातो आणि तशी त्यांना प्रेरणा भेटावी यासाठी ही प्रयत्न केले जातात. तर लक्षात घ्या, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ज्याचं पूर्वीचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार, हे दोन जे पुरस्कार आहेत हे दोन पुरस्कार क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव लौकिक करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान केला जातो. म्हणून तुम्हाला यावरती असाही प्रश्न विचारला जाईल की खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना कोणते महत्त्वाचे पुरस्कार दिले जातात, तर यांची नावं तुम्हाला लक्षात असली पाहिजेत. पुढील मुद्दे पहा काय आहेत. तर यावरती UPSC MPSC प्रिलिम मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा गेलेला आहे. भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन दिलेले आहेत. बरोबर ऑप्शन जे आहे ते काय आहे, 29 ऑगस्ट आहे. तर या ठिकाणी हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय क्रीडा दिन जो आहे तो कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर त्याचंही उत्तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. ते म्हणजे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा प्रश्न झाला प्रिलिमच्या बाबतीत. याच प्रश्नावरती MPSC आणि UPSCच्या मेन एक्झामिनेशनमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल त्याचा नमुना आपण या ठिकाणी पाहूया. पहा, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करा, तसेच भारताच्या क्रीडा धोरणांमध्ये या दिवसाचे महत्त्व विशद करा. असा प्रश्न तुम्हाला लेखी परीक्षेसाठी विचारला गेला तर त्यावेळेस तुम्हाला खालील मुद्दे या उत्तरामध्ये लिहिणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहा, पहिला मुद्दा, खेळाडूंना प्रोत्साहन देणे. ओके, भारतामधील तरुण पिढीमध्ये खेळाचं महत्त्व त्यांना पटवून देणे, त्यांना खेळासाठी परावृत्त करणे, खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे, ही मुद्दे तुमचा पहिला मुद्दा हा असला पाहिजे. दुसरा मुद्दा पहा, क्रीडा संस्कृती वाढवणे. म्हणजे भारतातल्या प्रत्येक तरुण मुलींमध्ये खेळाबद्दलची आवड निर्माण झाली तर अत्यंत अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले खेळाडू आपण या देशाला देऊ शकतो किंवा जागतिक स्तरावरती असे खेळाडू आपण आपल्या देशाचं नाव लौकिक करण्यासाठी निर्माण करू शकतो. त्यानंतर आहे राष्ट्रीय एकात्मता कशी वाढू शकते.
म्हणजे खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता कशी वाढू शकते, कारण त्याचं कारण आहे जेव्हा भारताची क्रिकेटची टीम बनते त्यामध्ये जे खेळाडू असतात ते काही एकाच गावाचे, एकाच शहराचे किंवा एकाच राज्याचे नसतात, तर पूर्ण भारतामधले ते खेळाडू एकत्र येऊन त्यांची टीम बनलेली असते। मग खेळ कोणताही असो, तो जेव्हा नॅशनल लेवलवरती आणि इंटरनॅशनल लेवलवरती खेळला जातो तेव्हा भारतातल्या प्रत्येक राज्यामधला खेळाडू बेस्ट प्लेयर त्या टीममध्ये सहभागी होत असतो आणि यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागत असते। अशा पद्धतीचे मुद्दे तुमच्या उत्तरामध्ये असले पाहिजेत। आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी प्रेरणा, जेव्हा हे खेळाडू स्टेट लेवलवरती, नॅशनल लेवलवरती आपली कामगिरी उत्कृष्टपणे बजावतात तेव्हा याच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची जी प्रेरणा आहे ती दिली जाते व त्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेऊन गेलं जातं आणि त्यामुळे भारताचे नाव कसे लौकिक होते किंवा भारताचे जे क्रीडा धोरण आहे यामध्ये त्याचं महत्त्व काय आहे, या रेफरन्सने, या मुद्द्याद्वारे तुम्हाला या प्रश्नाचं स्पष्टीकरण तिथे लिहायचं आहे। आय होप तुम्हाला हा आजचा 29 ऑगस्टचा दिनविशेष अत्यंत चांगल्या पद्धतीने समजला असेल। तर या प्रश्नाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण गांभीर्याने विचार करून त्याचा अभ्यास करून त्याचं प्रिपरेशन करून ठेवलं पाहिजे। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।